जयपूर एक गुलाबी शहर, गुलाबी थंडी आणि वाहणारी गुलाबी हवा मनाला अगदी गुलाबी गुलाबी करून जाते. समोरच आहे आणि खूप मस्त, खूप सुंदर. हवा महलच्या समोर बसून ती गुलाबी थंडी आणि गरम गरम कॉफी पिऊन खरंच खूप भारी वाटलं. रणथंबोर लेक पाहून आम्ही फायनली पोहोचलो रणथंबोर चौपाटीला. साजूक तुपातल्या कटलेटचा आणि मुगलेटचा स्वाद घेऊन आम्ही निघालो हॉटेलकडे. आहे आपल्या हॉटेलवर आणि आता झोपणार आहे. खूप थंडी आहे. आता जस्ट चेक केलं 12 डिग्री नाही आहे, 9 डिग्री सेल्सिअस आहे. बापरे बापरे. इकडे टर्न कुठे गेली गायब. मला रूम टूर देते. ही रूम टूर मी देणार आहे. तर आपल्या रूम मध्ये आल्या आल्या येतो सूटकेस, मग येतो आरसा, मग येतो सिटिंग एरिया आणि फायनली येतो आपला जाने पप्पा.
मस्त सगळं चालू आहे. थंडी खूप म्हणजे खूप होती. थांबा ह्यांना जाऊ द्या. हे माझे सुंदरसे पप्पा जे थंडीने कापले. अच्छा ये अच्छा अच्छा ये वाले पंजे जिनके देखो नहीं हाँ वो बोल रहे ये वाला थंडी बोचरी नव्हती पण हवी हवीशी होती आणि त्यासोबत आम्ही सकाळी गेलतो म्हणून अजूनच मस्त वाटत होतं. रणथंबोरमधली ही सकाळ खूप म्हणजे खूप सुंदर गेली. अशा रीतीने आमची ही सफारी सफल संपूर्ण झाली आणि आम्ही निघालो हॉटेलकडे. रंगीबिरंगी फुले आणि रणथंबोरच्या सुंदर वातावरणात मी रमूनच गेले. तर आता आपण चेकआउट करून निघालो आहे आपल्या हॉटेलमधनं आणि आता आपण चाललो आहे आग्र्याला. सरसोचे खेत पाहून मन अगदी DDLG झालं आणि खरं सांगू तर तिथे क्षणभर थांबावंसं पण वाटलं. मग आम्ही थांबलो. तर कमीत कमी आम्ही 6 तास प्लस प्रवास केला आहे आणि फायनली आपण पोहोचलो आहे आपल्या हॉटेलवर. दॅट इज सौरभ. तर तुम्हाला दाखवते आपली रूम, आपलं हॉटेल आणि असं काय काय असणार. There's someone to save me. I can't find myself. I'm totally lost. खूप मस्त आहे. इथे आधी रामाडा होतं पण आता पण सोना झालंय आणि खूप मस्त रिसॉर्ट आहे. आणि आता आपण चाललो आहे लंचला. मी लिफ्ट गेली आली आई डिनरला.
मम्मा बॅकपॅक करत तोपर्यंत पप्पा आणि आम्ही थोडं हॉटेल एक्सप्लोअर केलं आणि खरं सांगू हॉटेल अतिशय सुंदर होतं. स्विमिंग पूल अतिशय सुंदर आणि फार छान होतं, पण अतिशय थंडीमुळे आम्ही स्विमिंगचा मोह आवडला. फर्स्ट टाइम सेकंड टाइम सर? फर्स्ट टाइम. जो फर्स्ट टाइम देखता है उनको इंटरेस्ट रहता मैम. गर्दी पाहून मी हैराणच होऊन गेले. एवढं सुंदर हे मॉन्युमेंट जे प्रेमाचं प्रतीक बांधलेलं, पण एवढ्या गर्दीमुळे मन थोडंसं गडबडलं. माझी खूप दिवसांची इच्छा ताजमहल पाहण्याची फायनली आज पप्पांनी पूर्ण केली आणि खरं सांगू माझा अनुभव शब्दात व्यक्त नाही होऊ शकत. ताजमहल, symbol of love. तर आपला आग्रा ताजमहल बघून झाला आहे आणि आपण निघालो आहे भरतपूरला. फायनली भरतपूरला पोचलो, पण खूप थकल्यामुळे त्या दिवशीचा ब्लॉग नाही बनवू शकलो. सॉरी. आत्ता चाललो आहे पण ब्रेकफास्ट करायला आणि मोर दिसतात तिकडे. दूर आहे. भरतपूर बर्ड सँक्च्युरीला आल्यावर असं वाटलं कुठलं तरी ड्रीमी वर्ल्डमध्ये लँड केलं. पक्ष्यांचे वेगळे आवाज आणि तिथलं वातावरण मनाला एकदम प्रसन्न करून गेलं. पंछी बनू उडते फिरू मस्त गगन में. जोक्स असाइड, पण खरंच तिथे गेल्यावर असं वाटत होतं अवतार फिल्ममध्ये लँड केलंय.
डिअर खरा आहे पण थोडा आळशी आहे, पण कान हलवत आहे, कान बघा. आता आपण चेकआउट करत आहोत आणि मग आता आपण जाणार आहे वृंदावनला. पहिले बांकी बिहारीचे दर्शन घेऊन आम्ही निघालो प्रेम मंदिरकडे. प्रेम मंदिरमध्ये वेळ कसा गेला कळालंच नाही. सरता सरता वेळ एवढा पुढे निघून गेला, घरी जायची वेळ आली. सकाळची 5:30ची फ्लाईट होती, म्हणून रात्रीचे 3 वाजता उठून आम्ही दिल्ली एअरपोर्टला पोचलो. बट तरीही ॲज युजल आम्हाला लेट झाला आणि इथं मी पळते फ्लाईट पकडण्यासाठी. जस्ट लँड झालो पण पुण्यामध्ये आणि आता घरी चाललो आहे. ॲक्च्युली तिकडनं येऊशी वाटत नव्हतं, बट आता काय, आता रेग्युलर रुटीन सुरू.